माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये माझा पलूस तालुका आबांचा जो मुद्दा आहे मी स्वतंत्र बैठक घेतो त्यांना बोलवतो म्हणजे वस्तुनिष्ठ माहिती चर्चा करून म्हणजे त्यांनाही त्यांचा गैरसमज नकोय किंवा त्यांच्यासमोर काय आणखी पर्याय असतील तर आपण ते तपासून पाहू अध्यक्ष महोदय. सभागृहाची वेळ 10:55 पर्यंत वाढवण्यात येत आहे. अधिवेशन संपताना आबा बैठक घेऊ आपण. लक्षवेधी क्रमांक 9. अध्यक्ष महोदय, माझ्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका, वाळवा तालुका आणि मिरज तालुका या 3 तालुक्यामध्ये एक अत्यंत गंभीर प्रश्न तेथील स्थानिक शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून त्रासदायक ठरलेला आहे. अध्यक्ष महोदय, कृष्णा नदी काठ असणाऱ्या या 3 तालुक्यातील अनेक गावांमध्ये जे शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून शारपडीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि गेले 2 दशक हा शारपडीचा त्रास तिथल्या शेतकऱ्यांना होत असल्यामुळे तिथली शेतजमिनीला तिथल्या शेतकऱ्यांना पिकाचं कुठलंही उत्पन्न मिळत नाही. अध्यक्ष महोदय, काही गावातली काही शेतकऱ्यांची एवढी दैनंदिन वाईट अवस्था झालेली आहे की 5 आणि 10 आणि 15 एकर क्षेत्र असताना सुद्धा त्यांना म्हणजे अक्षरशः त्यांच्या जमिनीमध्ये कुठलंही पीक नाही आणि दुसऱ्याच्या कुठेतरी शेतामध्ये कामाला जाण्याची वेळ ही दुर्दैवाने आमच्या त्या परिसरातील काही शेतकऱ्यांवर आलेली होती. अध्यक्ष महोदय, या माझ्या स्पेसिफिक लक्षवेधीमध्ये मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे की गेल्या अनेक वर्षांपासून बाधित झालेल्या शेतजमिनीवर जे पूर्वी सन 2002 मध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांकडे मदत व पुनर्वसन खातं आणि जलसंधारण खातं होतं, तर जलसंधारण खात्याच्या माध्यमातून या शारपड प्रभावित क्षेत्रामध्ये निचरा कॅनल काढून त्या जमिनीतलं क्षार हे कमी करण्याचा एक चांगला प्रयोग त्या काळामध्ये झालेला होता. तदनंतर अनेक सहकारी संस्था, सहकारी कारखानदारांनी सुद्धा आमच्या इथे कोल्हापूरमध्ये गणपतराव पाटील साहेबांनी त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून हा प्रयोग चांगला केला. आम्ही डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भिलोडी या गावामध्ये एक यशस्वी प्रकल्प राबवला. पण शासनाचं ही जबाबदारी अत्यंत मोठी आहे अध्यक्ष महोदय, कारण अध्यक्ष महोदय जवळजवळ 2862 हेक्टर हे क्षेत्र या माझ्या पलूस तालुक्यामध्ये इथे प्रभावित झालं असं दिसून येतं. आणि अध्यक्ष महोदय, जे काही उत्तर छापलेले अध्यक्ष महोदय जे उत्तर मला मिळाले त्याच्यात असं त्यांनी सांगितलं की केवळ 1499 क्षेत्र हे शारपडीने प्रभावित झालेले आहे. त्याच्याहून 1000 हेक्टर जास्त क्षेत्र हे सन 2000 या गेल्या काही वर्षांपासून प्रभावित झाले असं आम्हाला आढळून आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी आज इथे आकडेवारी घेऊन आलेलो आहे प्रत्येक गावावर, प्रत्येक तालुक्यातली, प्रत्येक परिसरातली किती क्षेत्र हे शारपडीने बाद झालेले आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी एक मंत्री महोदयांना विनंती आहे की काही वर्षांपूर्वी इथे एका पाटबंधारे विभागाच्या एका संशोधन संस्थेच्या माध्यमातून इथं संशोधन करण्यात आलं होतं आणि त्याला बरेच वर्ष झाले की ह्याच्यावर आपल्याला नेमका परमनंट उपाय कशा पद्धतीने काढायचा आणि त्याला निचरा कॅनल हाच एक चांगला उपाय अध्यक्ष महोदय. परंतु ते संशोधन होऊन सुद्धा बरेच वर्ष झाले आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी उत्तरामध्ये असं सांगितलेलं आहे की तिथे जवळजवळ 2,23,00,000 रुपये आम्ही खर्च करून ते निचरा कॅनल या ठिकाणी आम्ही तिथे त्याची दुरुस्ती केलेली आहे. अध्यक्ष महोदय, तिथं आज खरं त्या निचरा कॅनलचे फोटो मी या ठिकाणी आणलेले आहेत. अत्यंत बिकट परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. आणि इथं जर आपण पाहिलं आदरणीय मंत्री महोदय साहेब की तिथं सगळी झाडं झुडपंही वाढलेली आहेत आणि तिथं जो निचरा कॅनल मधनं जे क्षार निघून जे पाणीचा प्रवाह असला पाहिजे तो तिथं आता जाणवत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की सरकारने हे अत्यंत गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे. गेल्या अनेक वर्षानुवर्ष या प्रश्नांशी आमचे पलूस तालुक्यातले, खास करून मिरज आणि वाळवा तालुक्यातले सगळे शेतकरी या प्रश्नाची एक संघर्ष करत आहेत. आणि म्हणून माझा मंत्री महोदयांनी ह्याच्यावर काय ठोस उपाययोजना करणार आहेत, ते त्याला निधीची तरतूद कशी केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी ह्या परिसरात किती लवकरात लवकर केली जाईल ह्याच्या बाबतीत मंत्री महोदयांनी आम्हाला सांगा अशी आमची नम्र विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विश्वजित कदम यांनी जी या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय योग्य आणि त्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित आहे. अध्यक्ष महोदय,
मुळात हा कालवा जो आहे तो अतिशय जुना झालेला आहे. साधारण त्याला 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, त्या अनुषंगिक ज्या ज्या आवश्यक ज्या दुरुस्त्या त्यामध्ये करायच्या आहेत काळाजोगामध्ये, त्यात तर एकतर कालव्याची वाहन क्षमता आहे, त्याच्यामध्ये आज त्या लाभ क्षेत्रामध्ये कालव्याच्या कमांड एरिया तो साधारण 13,000 हेक्टर क्षेत्र आहे. परंतु अध्यक्ष महोदय, सातत्यानं कृष्ण येणाऱ्या पुराचा परिणाम त्याच्यात होतोय. तिथे साधारण त्याच्या सॉइल कंडिशन आहे, मातीची जी अवस्था आहे त्यामुळे पाण्याचा निचरा कमी होतोय. त्या ठिकाणी असणारे जे आपण ड्रेनेज केलेले आहेत ते पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. पुण्याच्या आपल्या पाटबंधारे संशोधन विकास संचालनालयाच्या माध्यमातून त्या संदर्भात काही कामं केली जातात आणि त्या निमित्तानं साधारण जी कामं ज्या प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे त्याला निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती अध्यक्ष महोदय, साधारण ती अनेक वर्षामध्ये झालेली दिसत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा परिणाम भोगावा लागतोय. पण अध्यक्ष महोदय, त्यांनी जी मागणी केली याच्यामध्ये खरं म्हणजे कालवा क्रमांक 66 ते 67च्या पुढे सायफोन असल्यामुळे जो पूर्वीच्या डिझाईन जुन्या डिझाईन होत्या तर ते पुन्हा गाळानं भरलं जातात आणि ते गाळाने त्या भरल्यामुळे अध्यक्ष महोदय त्यामुळे ते पाणी साचून राहतं आणि त्याच्यामुळे शारपट जमिनीचं प्रमाण वाढत चाललंय. पाण्याचा निचरा होण्याचं त्याला उत्तर आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, मी या संदर्भामध्ये जे काही संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत की यामध्ये आवश्यक ज्या काही डिझाईनमध्ये बदल करून तातडीनं या विषयामध्ये चर पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढण्याचा प्रश्न असेल किंवा जमीन सुधारण्याच्या करता ज्या ज्या उपाययोजना करायच्या आहेत, कारण जुनी सिस्टीम आहे त्या दृष्टीने मला वाटतं त्यातून आता 18 चर आपण केलेले आहेत, पण आणखीन ज्यामध्ये काही करण्याची आवश्यकता आहे. आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. मी तर अशा सूचना दिलेल्या अध्यक्ष महोदय की आता या एक संचालनावर अवलंबून राहण्यापेक्षा त्यांचे जे डिव्हिजन आहेत ते त्या विभागाच्या जे मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काम करणारे डिव्हिजन आहे तुमच्याकडे त्यांनाच ते हस्तांतर करा, म्हणजे त्यांची जबाबदारी आपल्या अधिकाऱ्याची वाढेल. पाणी देणारे वेगळे आहेत, पाण्याचा निचरा झाल्यानंतर ते कसं आपल्याला त्याचा निचरा कमी करता येईल ती यंत्रणा वेगळी आहे. याच्यामध्ये समन्वय नाही आहे. तो एक तुम्हाला अध्यक्ष महोदय असं माझं प्राथमिक मत आहे. आता माझी खातं नवीनच आहे, परंतु निश्चितपणे आपली मागणी योग्य आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी नापेर होत आहेत, शारपट होत आहेत, त्यातून त्यांना मदत करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे. आणि म्हणून या अशा प्रकारच्या चराच्या व्यवस्थेमध्ये किंवा असे चूक झालेले जे सायफन आहेत ते तातडीनं त्याच्यामध्ये काम हाती घेऊन ते आपल्याला जर गाळमुक्त करता आले तर मला वाटतं अध्यक्ष महोदय हे काम आपल्याला त्या संदर्भात त्या शेतकऱ्यांना न्याय देता येईल. निश्चितपणे शासन याच्यामध्ये कार्यवाही करेल. सन्माननीय सदस्य जयंत पाटील. शासन त्याला गांभीर्याने त्याची दखल घेईल. अध्यक्ष महोदय, आज जयंतराव पाटील साहेब इथे प्रश्न विचार उत्तर मिळालं नाही, वाळव्याचे आमदार इथे उपस्थित आहेत, त्यांनी हे खातं सांभाळलंय. त्यांनी अध्यक्ष महोदय एक योजना त्यांच्या मतदारसंघात राबवली होती 80 आणि 20% त्यातले 10% 80% हे शासन त्याला सबसिडी देणार होतं, 10% सहकारी संस्था, 10% शेतकरी. पण आदरणीय मंत्री महोदय साहेब, ह्याला कोट्यवधी रुपयाचा खर्च आहे. माझं पलूस तालुक्याचं क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात प्रभावित आहे आणि जे निचरा कॅनलचा आपण उल्लेख केला, ज्या पाटबंधारे संशोधन विकास संचालनाचा आपण उल्लेख केला, त्या संशोधन केंद्राचा अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय, हजारो शेतकरी यातनं प्रभावित आहे. फक्त त्या संशोधन संचालनाचं काम पुन्हा सुरू झालं पाहिजे. त्यांनी पुन्हा संशोधन करून त्याचा रिपोर्ट सादर करून त्याची एक स्वतंत्र बैठक मंत्री महोदय आपण घ्यावी आणि ह्याला निधीची तरतूद तातडीने करावी आणि याच्यावर काम सुरू झालं पाहिजे. निचरा कॅनल फक्त प्रभावित क्षेत्रामध्ये पूर्वी केले होते, ते सोडून इतर गावांमध्ये सुद्धा निचरा कॅनल आपल्याला करावे अशी माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, 11व्या लक्षवेधी